नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्याला कल्पना आहे राज्य सरकारनं बाजार समिती कायद्यातून फळ आणि भाजीपाला वगळण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी व्यापाराचा आणि ग्राहकांपर्यंत थेट पोहोचण्याचा एक नवीन मार्ग खुला झालेला आहे. पण असं असलं तरी सुद्धा जिथे जिथे एखादा भराव तयार होतो म्हटलं की कुठेतरी काहीतरी रिकामं होणारच. आणि त्याचमुळे एपीएमसी मध्ये ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत असे अडते, तुलाईगार आणि बाकीची मंडळी त्याच्यामध्ये हमालपण आले, या सगळ्यांच्याच रोजंदारीवरती, धंद्यावरती, रोजगारावरती काही प्रमाणात गदा येणार आहे हे तर निश्चित आहे. पण असं असलं तरी आता आडत्यांनी मात्र यामध्ये या सगळ्या विरोधाला टोक आणून द्यायचं ठरवलेलं आहे. त्यांनी आज संप सुद्धा पाळला आणि पुन्हा सुद्धा हे संपाचं हत्यार ते उचलणार आहेत. पण मुद्दा हा उपस्थित होतो की वर्षानुवर्ष ज्यांच्या विना शेतकऱ्याचं चालतच नव्हतं, ज्यांच्या विना शेतकऱ्याला आपला भावच मिळत नव्हता आणि आपल्या मालाचा, आपण उत्पादित केलेला मालाचा भाव सुद्धा ज्याच्या हातात होता, त्यांची मक्तेदारी संपत असेल तर जरा आता शेतकऱ्यांच्या बऱ्या दिवसांसाठी थोडासा विरोध कमी करायला काय हरकत आहे. आणि म्हणूनच आपण प्रश्न विचारला की अडत्यांचा हा विरोध योग्य आहे का. यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत. पुण्याहून आपल्यासोबत आहेत विलास भुजबळ, अडते संघटनेचे माजी अध्यक्ष, त्यांचं स्वागत. त्यांच्याबरोबर आहेत देविदास परभणे. देविदास परभणे यांना 1 क्विंटलला 1 रुपया मिळालेले असे शेतकरी आहेत, त्यामुळे त्यांना या परिस्थितीची जाणीव आहे. याशिवाय इथे माझ्यासोबत मुंबई स्टुडिओमध्ये ॲडव्होकेट सतीश बोरुळकर आहेत, प्रदेश कार्याध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे, त्यांचेही स्वागत. आणि अन्य काही गेस्ट थोड्याच वेळात आपल्यासोबत चर्चेमध्ये असतील. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी हा मुद्दा काय आहे, हा का विरोध होतोय, जाणून घेऊया त्या छोट्याशा रिपोर्टमधून. राज्य सरकारनं कधी नव्हे तो शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला. बाजार समिती कायद्यातून फळं आणि भाजीपाला वगळण्याचं सरकारनं ठरवलं आणि नियमनमुक्तीचा हा निर्णय स्वाक्षरीसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आलाय. पण शेतकऱ्यांचं हित जणू व्यापाऱ्यांच्या डोळ्यातच खुपतंय. सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी व्यापारी संघटनांनी आज राज्यव्यापी संप पाळला. आज जर आपण बघितलं तर आजपर्यंत कधी एवढं मोठ्या प्रमाणामध्ये संप झालेला नव्हता. सकाळी या ठिकाणी रात्रीच 12 वाजल्यापासून ही पूर्ण बाजारपेठ गजबजलेली असायची. तर फ्रूट तरी सकाळी 4 वाजता निलाव सुरू होतो. फ्रूट असू दे, भाजीपाला असू दे, तरी एकही अडत्याने या ठिकाणी आपलं दुकान या ठिकाणी उघडलेलं नाही आहे. फळे भाजीपाला असू दे, फूल असू दे किंवा कांदा असू दे, बटाटा असू दे, या सर्वांनी यामध्ये सामील होऊन एक शासनाला दाखवून दिलेलं आहे की जर आपण आमच्या मागणी मान्य जर नाही केलं तर बेमुदत देखील संप या ठिकाणी पुकारलाच जाईल. शेतकऱ्यांनी आपला माल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणल्यानंतर त्याला मालाच्या उत्पादना इतकाही बाजारभाव मिळत नाही. शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी पैसे मोजावे लागत असल्यानं याला आळा घालण्यासाठी कांदा, बटाटा आणि भाजीपाला एपीएमसी ऍक्ट मधून वगळण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल थेट ग्राहकांना विकण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहकांच्या फायद्यासाठी असलेल्या या निर्णयाच्या बाबतीत अडते अडवणुकीची भूमिका घेतायत का असा प्रश्न आता निर्माण होतोय. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आपण पहिल्यांदा प्रश्नाला सुरुवात करूयात विलास भुजबळ यांच्याकडून. पुण्याहून आपल्यासोबत आहेत विलास भुजबळजी. जरा अडत्यांची आम्हाला भूमिका स्पष्ट करून सांगा. एक काळ बाजार समितीच्या कायद्याने मिळणारा एक काळ, काही दशकं तुम्हा सगळ्या मंडळींना मिळाली. आता काळ जरा शेतकऱ्यांच्या बाजूचा होतोय, तर थोडंसं नमतं घ्यायला काय हरकत आहे? पहिली गोष्ट, आपण जे म्हणताय वारंवार की अडत्यांचा या नियमन मुक्तीला विरोध आहे किंवा शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष माल विकायला अडत्यांचा विरोध आहे, हे पूर्णपणे साफ खोटं आहे. आमचा कोणाचाही विरोध नाही. बरं. किंबहुना तुम्हाला गमतीचा भाग सांगतो, हा कायदा पहिल्यापासून अस्तित्वात आहे. शेतकऱ्याला स्वतःचा माल विकायला पूर्वीपासून मुभा आहे. कधी शेतकऱ्याला कोणी अडवलं नाही आणि आमचा त्याला मुळीच विरोध नाही. परंतु शेतकऱ्याला माल विकत असताना त्याला येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्याचा पहिल्यांदा अभ्यास केला पाहिजे. आम्ही मोठ्या प्रमाणात माल आमच्याकडे शेतकरी घेऊन होतो. माल काही वेळेला शिल्लक राहतो, तो माल काही वेळेला उधार विकावा लागतो. अशा अनेक गोष्टींची जबाबदारी आम्ही आमच्याकडे स्वतःकडे घेतो. उधार जरी माल विकला तरी शेतकऱ्याला आमच्याकडे रोख पेमेंट दिलं जातं. माल शिल्लक राहिला तर त्या शिल्लक राहिलेल्या मालाची काळजी आमच्याकडे घेतली जाते. आणि या पूर्वापार चालत आलेल्या प्रथेला कारण नसताना सरकारने हा शिक्का का दिला की नियमन मुक्ती करायची? शेतकऱ्यांना त्याच्या शेतामध्ये, त्याच्या खोत्यामध्ये किंवा आठवडे बाजारामध्ये माल विकायला पहिल्यापासून मुभा आहे. त्याचा कधी कोणी अडवलं नाही. आमच्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये शेतकऱ्यांना माल विकण्यासाठी खास वेगळी जागा बाजार समितींनी उपलब्ध करून दिली. बरं. त्या ठिकाणी बचत गटांच्या माध्यमातून सुद्धा माल विक्रीला परवानगी दिली. काही नाही, महिना 2 महिने ते चाललं, ते बंद पडलं. नंतर असं घडलं की शेतकऱ्यांच्या बचत गटाकरता जागा दिली, ते शेतकरी आतमध्ये मार्केटमध्ये माल खरेदी करायचे आणि बाहेर येऊन विकायचे.
केवळ हे प्रॅक्टिकली शक्य नाही. शेतकरी माल विकायचा म्हटल्यानंतर त्या शेतकऱ्याला जागा कोण उपलब्ध करून देणार? बरं. त्याला त्या माल रात्री जर शिल्लक माल राहिला तर शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्या मालाच्या जवळ झोपून राहावं लागणार आहे. खरेदी केलेल्या व्यापाऱ्यांनी जर त्याचं पेमेंट नाही दिलं तर त्या पेमेंटची जबाबदारी घेणार कोण? शेवटी सरकारने हा प्रयोग जरूर करावा. आम्ही सरकारच्या या निर्णयाच्या मध्ये कुठलाही विरोध करणार नाही, परंतु तुम्ही बाजारपेठेमध्ये मात्र सगळे नियम, सगळे अटी, सगळे कायदे लागू करता आणि बाजारपेठेच्या बाहेर मात्र मुक्त व्यापाराला परवानगी देता. मग बाजार पण डेव्हलप होणार नाही. शिवाय मार्केट यार्डच्या त्या फंक्शनिंगमध्ये हजारो कामगार अवलंबून आहेत, तोलणार मापडे आहेत, शिवाय बाजार समित्यांचं उत्पन्न सुद्धा घटणार आहे. बरं. बाजार समित्या तुम्ही उत्पन्न का केल्या? तर शेतकऱ्यांच्या भल्यासाठी किंवा शेतकऱ्याला संरक्षण मिळण्यासाठी. त्या बाजार समित्याचं उत्पन्न घटलं, त्यांच्याकडे स्टाफ टिकणार नाही, स्टाफला ते पगार देऊ शकणार नाहीत, मग त्या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्याच्या मालाची निगा राखणार कशी? बरं. त्यामुळे सरकारचं जे धोरण आहे ते आमचं त्याला विरोध पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाका. बरं. आडत्यांचा जो माल पिकवतो तो त्याचा मालक असतो आणि त्याला त्याचा माल विकायचा पूर्ण अधिकार आहे. बरं. आमचा कुठेही विरोध नाही आणि तुम्ही याची अंमलबजावणी जरूर करून पहा. काय अनुभव येतो बघू आपण. ठीक आहे. मी देविदास परभणेंकडे येण्यापूर्वी ॲडव्होकेट सतीश बोरुळकर यांच्याकडे जाईन. ॲडव्होकेट बोरुळकरजी, जे आता आपल्याला भुजबळांनी सांगितलं त्याच्याबद्दल तुमचा काय आक्षेप आहे? कारण तुम्ही शेतकऱ्यांची भूमिका मांडणाऱ्या संघटनेचे आहात. आज जो कायदा आला त्याप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती बंद केले गेलेले नाहीत, फक्त दुसरे पर्याय निर्माण केले गेलेले आहेत. म्हणजे काय झाली की कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकलेल्या जाणाऱ्या मालाला दुसरा ग्राहक, दुसरी बाजारपेठ, दुसरी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारने केला. आता तो एक दरवाजा खुला झाल्यानंतर ह्यांची मक्तेदारी संपेल, ह्यांचा कुठेतरी आर्थिक नुकसान होईल, म्हणून या पर्यायाला यांचा विरोध आहे. एक, आणि शेतकऱ्यांच्या हिताची काळजी कृपया करून व्यापाऱ्यांनी आणि आडत्यांनी करू नये. आम्ही सक्षम नाही, पण त्यांनी जे मुद्दे मांडले त्यांचं काय? सामानाचं डिस्ट्रीब्युशन कसं करणार? सिक्युरिटी कोण बघणार? पेमेंटचं कोण बघणार? ही हमी आज एपीएमसी मध्ये मिळते. थोडाफार अन्याय होत असेल पण ही हमी मिळते, ती हमीच घालणार आहे असं त्यांचं म्हणणं. आज कायद्यामध्ये दोन मुद्दे आहेत. एक, फळे आणि भाजीपाल्या मुक्त केल्या आणि आडत ही खरेदी करून विसर. आपणाला सांगतो की आज एपीएमसी मध्ये शेतकऱ्यांकडून जवळजवळ 4,000 कोटी आडत जमा केली जाते. आता ही आडत जमा केली, इतके वर्ष जमा केली, 1963चा कायदा आहे सर, आणि अशी जमा केल्यानंतर आजपर्यंत शेतकऱ्याला फायदा होणारा कोणती योजना राबवली? न शीतगृह, न गोडाऊन्स किंवा कुठलीही सोय न देता आज शेतकऱ्याला तुम्ही बेठीस धरलं. आणि ही व्यवस्था मोडकळीस न आणता फक्त पर्याय जो आहे या कायद्याने निर्माण केला. मी पुण्याला जातो पुन्हा एकदा देविदास परभणे यांच्याकडे, कारण ते स्वतः शेतकरी आहेत. जे काही भविष्यात या निर्णयाचं बरं वाईट होणार आहे त्याचा सगळ्यात मोठा लाभार्थी किंवा तोटा घेणारा माणूस म्हणजे शेतकरी, आणि तो माणूसच आपल्या समोर बसलेला आहे. देविदासजी, आपलं काय मत आहे आम्हाला कळू द्या. तुम्ही कोणाच्या बाजूने आहात? शासनाने हा निर्णय घेतलेला आहे की शेतकऱ्याला खुल्या बाजारात माल विकावा, ही शासनाची भूमिका एक नंबर चांगली आहे. पण एकच की शासनाने आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावा. आमच्या भागात कुठतरी जागा असली तर शेतकरी स्वतः माल विकू शकतो आणि शेतकऱ्याचा 100% ह्याच्यात फायदा होणार आहे असं मला वाटतं. आणि शेतकऱ्याचं जरा आता हे आमची आडत जाते, आमची हमाली जाती, तोले जाती, भरे जाती, की ज्या वेळेस मी 100 एक टन कांदा विकला आणि 1 रुपया आमच्या हातात आला, तेव्हाच आडत्यांनी विचार केला का की शेतकऱ्याला फक्त 1 रुपया जातोय, मग आपली आडत कमी करायची, एक हमाली कमी करायची, वारही कमी करायची, असं आडतदारांनी अजिबात कुठला विचार शेतकऱ्याचा केला का? बोला तुम्ही ऐकतोय, मी तुम्हाला फक्त प्रतिसाद देतोय. पूर्ण करा, बोलणं पूर्ण करा. आडत्यांनी विचार केला नाही अजिबात शेतकऱ्यांचा. बरं भुजबळजी, याच्यावरती आपल्याला काय म्हणायचं आहे? आता हे जे म्हटले शेतकरी की आडत, हमाली, भराई, तोलाई पट्टीमध्ये जे खर्च कापायला जे आम्ही कापतो हे सगळे बाजार समितीने आणि सरकारने कायद्याने प्रिस्क्राईब केलेले दर आहेत. कुठल्याही दरामध्ये आम्ही 1 पैसा कोणाचा जास्त घेत नाही. जे बाजार समित्यांनी ठरवून दिलेले दर आहेत ते दराचे आम्ही त्या ठिकाणी कटिंग करतो आणि त्या शेतकऱ्यांच्या मालाचे त्यांचे जे आता पट्टीचं 1 रुपया पट्टी लागली तो सगळा प्रकार मी पाहिलेला आहे. त्यांचं मोटर भाडं जवळजवळ 1300-1400 रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त मोटर भाडं गेलेलं आहे.
मग तुम्ही या गोष्टी सुद्धा सरकारने काहीतरी विचार करावा की शेतकऱ्यांना त्यांच्या माल वाहतुकीसाठी कुठेतरी सबसिडी द्यावी, कुठेतरी, कारण मोटर भाड्यामध्ये शेतकरी किती मरतो हे आम्ही रोज आमच्या पट्टीमध्ये ते कापताना पाहतोय. आणि आम्ही पट्टीमध्ये जे दर पैसे कापतो ते सर्व शासनाने कायद्याने बाजार समितीने ठरवून दिलेल्या दरानेच पैसे कापतो. त्याच्यामध्ये एक नवा पैसा आम्ही जास्त कापत नाही. एक इकडे मुद्दा भुजबळजी आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते आहेत आपल्यासोबत अवधूत वाघ यांचं स्वागत आहे चर्चेमध्ये. अवधूत वाघजी, इकडे एक एपीएमसी नावाच्या संस्थेकडे आपण जरा वळूयात. एक एपीएमसी संस्था म्हणजे काही हजार अडते आले, दलाल आले, साठवणूक करणारे आले, हमाल आणि ह्या अशा प्रकारे सेवा देणारे आले, तोलाईवाले पण आली, सगळी मंडळी. आपल्या या निर्णयामुळे एका फार मोठ्या व्यवस्थेला मोठा फटका बसणार आहे. त्याबद्दल सरकारने काही तरतूद केलेली आहे का? कारण तोच दावा आता आपल्या ही सगळी अडत महासंघाची मंडळी करतात, म्हणूनच आज त्यांनी आंदोलन केलं. एक कायदा आहे MRTP म्हणून, त्याला म्हणतात मोनोपोली आणि रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिस ऍक्ट. या ऍक्ट प्रमाणे कुठेही जर मोनोपोली होत असेल तर ती मोनोपोली योग्य नाही. आज जर आपण पाहिलं तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचा जो भाजीपाला आहे, फळफळावळ आहे, ही कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फतच विकली पाहिजे असं जे दंडक होतं ते फक्त काढून टाकण्यात आलंय. ज्या शेतकऱ्यांना अजूनही वाटतं की कृषी उत्पन्न बाजार समितीमधून त्यांना केलं तर फायदा होईल तर त्यांनी तसं करावं. सरकारचं कुठंच त्या बाबतीमध्ये बंधन नाही. हा मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, तुम्हाला जर माहिती असेल तर पूर्वी शेअर बाजारामध्ये सुद्धा अडते होते, त्याच्यामध्ये पण दलाल होते आणि त्यावेळी शेअर बाजारामध्ये ट्रान्सपरन्सी नव्हती, शेअर बाजार वाढत नव्हता. ज्या माणसाला शेअर विकत घ्यायचा आहे त्याला कळत नव्हतं की राईट प्राइस काय होती आणि ज्या माणसाला विकत घ्यायचं आहे त्याला पण कळत नव्हतं ऍट व्हॉट प्राइस वी आर परचेसिंग. ज्यावेळी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून याला ट्रान्सपरन्सी आली त्यावेळी विकणाऱ्याला पण आपल्याला कळतं की किती रुपयामध्ये आपण शेअर विकतो आणि घेणाऱ्याला पण कळतं. आणि याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मध्ये, सेबीमध्ये किंवा जे दुसरे अडते आहेत त्यांना पण 0.2% एवढ्या प्रमाणे त्यांच्या नियमाप्रमाणे मिळत जाते. मगाशी देवीदासजी म्हणून जे शेतकरी आहे त्यांनी अतिशय चांगला मुद्दा मांडला की शेतकऱ्यांनी काही झालं तरी मरायचं का, तर अडते कुठे कमी करणार नाहीत का, तिकडे ट्रान्सपोर्टर कुठे घेणार नाही का. मगाशी वकील साहेबांनी एक मुद्दा मांडला की 4,000 कोटीची अडत आतापर्यंत जमा झालेली आहे. शेतकरी ज्यावेळी आत्महत्या करत होता या 4,000 कोटीपैकी 400 रुपये तरी एखाद्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला बाजार समितीने दिले असतीलही, पण माझ्या आठवणीत नाही, माझ्या माहितीमध्ये आलेलं नाहीये. शेवटी बाजार कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन केल्या ही त्यावेळची काळाची गरज होती. त्यावेळी शेतकऱ्यांची जी पिळवणूक व्यापारी करायचे त्यातनं बाहेर जाण्यासाठी कोऑपरेटिव्ह संस्थांतर्फे, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रातर्फे अशा प्रकारच्या मंडया आल्या होत्या. परंतु झालं काय की काही कालांतराने ह्या सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या ही भ्रष्टाचाराची पूर्ण झाली आणि एवढंच नव्हे तर हे राजकारणाचे अड्डे झाले. ज्या लोकांचा शेतीशी काहीही संबंध नाही असे राजकारणी कित्येक कृषी उत्पन्न बाजार समित्या ताब्यात घेऊन बसले आणि वर्षोनवर्ष त्यांनी त्या बाजार समित्या चालवल्या. मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की भारतीय जनता पक्ष हा शेटजी, भटजी आणि व्यापाऱ्यांचा पक्ष बनणाऱ्या पक्षाने ज्यावेळी शेतकऱ्यांच्या बाजूची एक निर्णायक भूमिका घेतली त्याला व्यापारी विरोध करतात आहेत. आणि आता आपण पाहूया की जे व्यापारी विरोध करतात आहेत त्यांच्या बाजूने कोणकोणते पक्ष उभे राहतात आहेत. इट विल बी व्हेरी इंटरेस्टिंग. मला असं म्हणायचंय की ज्यावेळी एका लार्ज इंटरेस्टने शेतकऱ्यांना फायदा होणार असेल तर डेफिनेटली काही समाज घटकांना त्याचा तोटा होणार आहे हे आम्ही नाकबूल करत नाही. परंतु शेवटी जर 10 कोटी लोकांचा फायदा होणार असेल तर नाईलाज आहे, काही जणांना प्रॉब्लेम होऊ शकतो. मी पुन्हा एकदा देवीदास परभणे यांच्याकडे जाईन. देवीदासजी, आता तुम्ही तर स्वागत करता या नवीन कायद्याचं, पण मला सांगा, जो मगाशी मुद्दा आपल्या भुजबळ साहेबांनी पण विचारला, उद्या देवीदास परभणे नावाच्या व्यक्तीला आपलं सगळं कृषी उत्पादन जाऊन आता विकायचंय, तुमच्या नेमकं डोक्यात काय, तुम्ही काय करणार आहात असं तुमच्या मनात आहे? देवीदासजी, आम्हाला सांगा, तुमचं पुढच्या हंगामातला जो काही सगळं उत्पादन असेल तुम्ही ते कसं विकणार आहात? जर शासनाने जर आम्हाला जागा उपलब्ध करून दिली, उपनगरात जर जागा दिल्या तर आम्ही त्या ठिकाणी माल नेऊन आम्ही स्वतः विकू शकतो. आणि आम्हाला त्याच्यात आमचा आडत, हमाली, भाडं जर वाचलं तर 4 पैसे तिथे मिळू शकतात. आम्ही त्या जागेत आम्ही स्वतः विकू शकतो माल आणि आम्हाला तिथे 4 पैसा आम्हाला असं वाटतं की फायदा होईल. ठीक आहे, मी तुम्हाला विचारतो याबद्दल ॲडव्होकेट बोरुळकरजी.
आता देवीदासजींची ही भोळीबाबडी अपेक्षा आहे की आम्हाला सरकारने जागा द्यावी. तो आपण मुंबईसारखं शहर घेतलं तर असं उपनगरांमध्ये जागा देणं, बरं आता असे हजारो शेतकरी असणारे कोणाकोणाला जागा देणार, आणि पुन्हा एकदा जागांचा समूह आपण म्हटलं की अल्टिमेटली आपण एपीएमसीच्याच लेवलला, तिकडे रचना तीच तर असते, एक मोठी जागा असते, सगळे तिकडे येतात आणि विकतात. मग अल्टिमेटली आपण एपीएमसीला बाजूला करून थोडंसं वेगळं बनवलेलं एक काय कडबोळं पुन्हा एपीएमसी सारखंच देणार आहोत का? नाही, तुमच्याकडे पर्याय काय त्यासाठी? भुजबळांचा प्रश्न म्हणून बरोबर आहे. बरोबर आहे, परंतु माझं म्हणणं असं आहे की किसान मंडी ही जी संकल्पना आहे की प्रत्येक छोट्या छोट्या शहरामध्ये छोट्या छोट्या पॉकेट्समध्ये तुम्ही किसान मंडी काढा. मोठी नसेल, आपण आठवडा बाजार ही संकल्पना पूर्ण महाराष्ट्रात आहे, आणि ती संकल्पना जर का तुम्हाला ग्राहकाला योग्य भावात माल मिळायचा असेल, शहरी ग्राहकाला जर का योग्य भावात माल मिळायचा असेल, तर तुम्हाला किसान मंडी ही संकल्पना मांडून त्या शेतकऱ्याला संरक्षण देणे. कारण की आज जे म्हणलं जात आहे की शेतकरी आज या गुंडांच्या ताब्यात आहे, मार्केट या गुंडांच्या ताब्यात आहे, हे शेतकऱ्याला जगू देणार नाहीत, पण त्याला संरक्षण देणे, एक किसान मंडी त्याला तयार करून देणे ही सरकारची प्राथमिकता पाहिजे. या कायद्यासोबत ती योजना राबवली पाहिजे. मला असं छोटीशी रचना सांगा की तुम्ही की एक हे आपले परभणे आहेत, ते आले सामान घेऊन, आता तिकडे नेमकं काय असणार शहरामध्ये? मला तुमची ती किसान मंडी सांगा. म्हणजे एपीएमसी सारखी जागा असणार आहे ती? आज हातावर माल विकायला काय लागतं? एक जागा, एक ओटला, एक ओटा, बरोबर. त्याला जास्त काही आम्हाला यंत्रणा नकोय. आणि त्याच्यामुळे ही जर का तुम्ही शहरामध्ये कुठल्याही व्यवस्था निर्माण केली आणि एक छोटस सुरुवातीला ह्याला विरोध न होणे, याच्यामध्ये कुठेही हिंसात्मक कारवाया किंवा गुंडगिरी होऊ नये, कारण ज्यांचे ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत ते गुंडगिरी करण्याची शक्यता आहे. त्या संरक्षण दिले किसान मंडई, तर ही योजना अत्यंत योग्यरित्या लागू शकते. मी या सरकारचा अत्यंत आभारी आहे. इतक्या वर्षात 63 पासून एपीएमसी आली, त्यांनी काय हित साधलं? 3 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या डोळ्यात पाणी नाही आलं. आज परभणीच्या हातात 1 रुपया देताना त्यांचे हात कापले नाहीत. मग अशा आडत्यांची आणि अशा व्यापाऱ्यांची शेतकऱ्याला काय गरज आहे? बरं, मी भुजबळजी आपल्याकडे येतो. एक मुद्दा याच्यामध्ये टेक्निकली बरोबर आहे, खरं आहे की नवीन व्यवस्था आली की जुन्या व्यवस्थेला त्रास होतो. ज्यावेळी गाड्या येतात त्यावेळी घोडेगाड्यावाल्यांवरती पंचायत होते, आणि आता तर आपल्याला माहिती आहे मुंबईतून घोडेगाड्यावाल्यांचं हे शेवटचं वर्ष आहे, 2017 पासून त्यांना लायसन्स नाही देणार आहे. एक प्रवाहाचा वेगळा पुन्हा प्रवाह सुरू होतोय. तुम्ही स्वीकारत का नाही अडते, म्हणजे अडते सगळ्या समूह म्हणून? भुजबळजी मी आपल्याला विचारतोय, आता जरा त्यांचे दिवस आलेले आहेत, आता ई मार्केटचे दिवस आहेत. तुम्ही ऑनलाईन वरती करा, तुम्हाला डायरेक्ट माल पाठवला जाईल. मी स्वतः बघितलेले मुंबईमध्ये नाशिकवरनं एक मोठ्या छोट्याशा टेम्पोमध्ये भरून 2-3 कांदा, थोडंसं द्राक्ष आणि भाज्या वगैरे घेऊन येणारा माणूस येतो, सकाळी येतो, दिवसभरात तो विकून टाकतो, आणि अतिशय चांगल्या रेटमध्ये त्यालाही ते चांगलं पडतं आणि लोकांना पण पडतं. आज असे शेतकरी करू लागलेले आहेत. या नव्या युगासाठी तुम्ही आडते मंडळी सज्ज आहात का? आपण जे नियमन मुक्तीचं सरकारने जे आता घोषणा केलेली आहे, माझं हेच म्हणणं, मी मगाशी आपल्याला ऑलरेडी बोललेलो आहे की ही प्रथा पहिल्यापासून चालू आहे. हो, शेतकऱ्यांना त्यांचा माल विकायला सगळीकडे परवानगी आहे. आता पुण्याचा फक्त विचार केला, भुजबळजी मग मला ते कळत नाहीये, जर का तुम्ही म्हणताय की मुळातच अवेलेबल आहे, तर मग जर का जे आहे तेच जर का परत होत आहे, तर मग त्याला अडत्यांचा नेमका विरोध कशासाठी आहे हे मला कळतच नाहीये. विरोध कशाला? तुम्ही परत तुम्ही ज्या घोषणा करताय, माल विकतो, माल विकण्याबद्दल आमचा विरोध नाही. तर हडपसर मार्केटला जेमतेम शेतकऱ्यांच्या मार्केटला 4 किंवा 5 ट्रक माल येतो, त्याच गुलटेकडी मार्केटला आडत्यांच्या माध्यमातून विक्री होते, तर 400 ट्रक माल येतो. आज उत्पादन वाढत चालले, लोकसंख्या वाढत चाललेली आहे, कार्यक्षेत्र शेतीचं क्षेत्र वाढत चाललेलं आहे, उत्पादन प्रचंड वाढत चालले. आज पुणे बाजारपेठेमध्ये 400 ट्रक माल येतो. हा 400 ट्रक माल विकण्याची व्यवस्था सरकार करू शकतंय का? परंतु घोषणा करून कारण नसताना आमचं असं म्हणणं आहे की या शेतकऱ्यांना माल विकण्याच्या जायच्या नावाखाली शहरामध्ये इतर ठिकाणी जे स्वतः शेतकरी आहेत खिशामध्ये एखादा 7-12 घेतील आणि दुसरीकडनं माल खरेदी करून विकत बसतील, इथं मात्र सरकार कारवाई करणार नाही किंवा लक्ष देणार नाही. याच्यामध्ये काय ते पळवाटा निघणार आहेत आणि चुकीच्या माध्यमातून व्यापार सुरू होणार आहे, हे तितकं 100% खरं आहे. हडपसर मार्केटमध्ये व्यापाऱ्यांच्या मध्यस्थी नसताना त्या ठिकाणी डायरेक्ट डीलिंग होते, पण 4 आणि 5 ट्रकच्या पेक्षा जास्तीचा माल येत नाही. पुण्यामध्ये माझे एक मित्र शिरूर तालुक्यातले एकदा कलिंगडाचा टेम्पो घेऊन विक्रीला आले होते. त्यांनी टिळक रोडला एके ठिकाणी तो टेम्पो उतरवला कलिंगडाचा, 25% कलिंगड खपली. त्यानंतर रात्री त्यांनी तो सदस्य पेठेमध्ये नेला.
त्या दुसऱ्या रात्री त्यातले 25% कलिंगड खपली. तिसऱ्या दिवशी त्यांना राहिलेली ती कलिंगड 50% ती घेऊन येऊन त्यांना मार्केट यार्डमध्ये यावं लागलं आणि मग राहिलेला माल त्यांचा मार्केट यार्डामध्ये खपला. ही अवस्था आहे. आणि आता हे घोषणा करतात ना जागा देऊ वगैरे, हे कोणी देऊ शकत नाही, काही नाही. आणि शेवटी तो माल विकलेला आमच्याकडे, आता आम्ही म्हणजे कोण आहोत, आमच्याकडे ती यंत्रणा आहे सगळी, आमच्याकडे गिऱ्हाईकाची यंत्रणा आहे, खरेदी करणारे गिऱ्हाईकाचे मोठ्या प्रमाणात आमच्याकडे येत असतात, आमच्याकडे फोनवर ट्रान्झॅक्शन चालू असतात, आम्ही सगळीकडे माल पाठवत असतो. आता जर शेतकरी माल विकायला तुम्ही म्हणता परवानगी दिली, आज पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात जर आपण बघितलं ना तर 25,000 व्यापाऱ्यांची लायसन्स मार्केट कमिटीने इश्यू केलेली आहे. त्या लोकांची पण मोठ्या प्रमाणात विक्री चालू आहे. बरं, कुठे शेतकरी बिचारा, म्हणजे शेतकऱ्यांचे जे हाल होतील तिथे मात्र शासनाकडनं कुठली मदत केली जाईल का नाही याच्याबद्दल मला शंका वाटते. तो ठीक आहे, आपण विचारूयात. आपण हे तुमचे भुजबळजी तुमचे मुद्दे आहेत ते आपण विचारूयात. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते आहेत अवधूत वाघजी. अवधूत वाघजी, भुजबळांच्या या मुद्द्यांना उत्तर द्यावं लागेल सत्ताधारी पक्षाला. नाही, नक्कीच देतो. पहिली गोष्ट, व्यापारी जो आहे तो डायरेक्टली शेतकऱ्याकडे जातो, शेतकऱ्याकडनं माल म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत ते करण्यासाठी अवधूत वाघ जी, तुमच्याशी संपर्क थोडासा तुटलेला आहे, पण मी हरकत नाही, तुमच्या सहकारी पक्षाच्या प्रतिनिधीकडनं मी याच प्रश्नांची उत्तरं घेतो. ऍडव्होकेट बोला याबद्दलचे, त्यांचे जे मुद्दे होते भुजबळांचे. नाही, भुजबळांनी जो मुद्दा मांडला की सुरुवातीला हा त्रास होईल, परंतु थेट ग्राहकापर्यंत माल पोहोचवणे, ग्राहकापर्यंत मिळत स्वस्तात पोहोचवणे याने शक्य होईल. आज मला एक प्रश्न विचारावा वाटतो आडत्यांना की आज तुम्ही आमच्या जीवावरती कुणाकुणाला पोचणार आहात? आज आम्ही स्वतःचं पोट भरण्याकरता मारामारी करतो, तर व्यापारी, आडती, माथाडी यांना वाचवावं म्हणून आम्ही आमचं नुकसान करून घ्यायचं का? हा पहिला प्रश्न. आणि अशी जर काही योजना नसेल आणि तुम्हाला कोणी मिटवत नाहीये, तुमची भीती ही साफ चुकीची की आडते ह्यात पूर्णपणे नष्ट होणार आहेत, होणार नाहीयेत, तर ही भीती बाळगण्याचं कारणच नाहीये त्यांना. बरं, अवधूत वाघ यांच्याशी संपर्क कदाचित. वाघजी, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? हो, बिलकुल येतोय. हा, प्लीज. अवधूत वाघ, शेवटचा वेळ उरलेला, पहिल्यांदा मी तुमची कमेंट घेऊन उरलेली वेळ त्यांना देईन. बोला, तुमचा मगाचा राहिलेला मुद्दा पूर्ण करा. नाही, मी असं म्हणतोय की पहिल्यापासून आता काय होतं प्रॅक्टिकली की व्यापारी जातो, ट्रक घेतो, गावात जातो, सगळं सामान गोळा करतो, नंतर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये येतो, खातापूर्ती करतो आणि तिकडे काय पैसे भरायचे ते भरतो आणि माल घेऊन जातो. मला असं म्हणायचं आहे की ही खातापूर्ती करायची काय गरज आहे का? शेवटी एक सिस्टीम बनवलेली आहे. नवीन सिस्टीम येताना जुन्या सिस्टीमला त्रास होणारच, परंतु मला वाटतं की द सिस्टीम विल इव्हॉल्व. अल्टिमेटली शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. जे अडते आहेत त्यांना, त्यांच्याबद्दल पण आम्हाला सहानुभूती आहे, परंतु हे अडते आहेत, सुशिक्षित आहेत, हुशार आहेत, अनुभव आहेत, आणि हे आतले बहुतेक अडते हे स्वतः शेतकरी पण आहेत, स्वतः कन्झ्युमर पण आहेत. याच्यामुळे त्यांना जे कन्झ्युम करतात त्याचं रेट कमी होणार आहे, ते स्वतः असल्यामुळे त्यांच्या मालाला किंमत वाढणार आहे. आणि अडते म्हणजे व्यापारी म्हणजे दलाल म्हणून त्यांना इतर क्षेत्रामध्ये, स्टील क्षेत्रामध्ये, इतर गोष्टींमध्ये काम करायची त्यांच्या अनुभवाने संधी मिळणार आहे. असं कधी होत नाही आयुष्यामध्ये. एखादा धंदा केल्यानंतर आयुष्यभर 2 पिढ्या आणि 3 पिढ्या तोच धंदा करायचा. इव्हॉल्व्ह होत राहील, त्यांना पण वेगवेगळ्या संध्या मिळणार आहेत. त्याच्यामध्ये जे बिचारे माथाडी कामगार असतील किंवा इतर असतील त्यांना पण इतर क्षेत्रामध्ये धंदा मिळणार आहे, संधी मिळणार आहे. या देशामध्ये अनेकांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या जीवावर कोणी श्रीमंत व्हायची गरज नाहीये. शेतकरी हा स्वतः एवढा अडचणीत आहे, त्याला मदत करायची गरज आहे. त्याच्याकडनं मदतीची अपेक्षा लोकांनी ठेवू नये. मी सगळ्यात कार्यक्रमाचा शेवट देविदास परभणे यांच्या वक्तव्य कमेंटवर न करणार आहे. त्याच्यापूर्वी विलास भुजबळांना माझा प्रश्न आहे. विलास भुजबळजी, कार्यक्रम सुरू झाल्यापासून आपण शेतकऱ्याला काय अडचणी येऊ शकतील या नवीन तरतुदींमुळे हे आपण सांगत होता, पण जर का मग तसं असेल तर तुम्हा अडत्यांच्या मागे शेतकरी उभाच राहत नाहीये, एकही शेतकरी या विरोधात रस्त्यावरती येत नाहीये, ना कुठे जाळपोळ होते किंवा ना कुठे आंदोलनं होत आहेत. मग मला हे सांगा की नेमका, बरं तुम्ही हेही म्हणताय की या तरतुदी काही नव्या नाहीत, या तर आधीपासूनच आहेत, मग शेतकरी तुमच्या मागे नाहीये, तरतुदी आधीपासूनच आहेत, तर मग अडत्यांची आंदोलनं चालली आहेत कशाला? हे पहा, आम्ही आता मध्ये जे आंदोलन आपण सगळे पाहतोय, ही जी मागणी केली जाते याच्यामध्ये फक्त काही संघटना, शेतकरी संघटना किंवा काही शेतकऱ्यांचे तथाकथित पुढारी यांच्याकडनंच फक्त मागणी होती. तुम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांना भेटा ना, तुम्ही त्यांच्या प्रतिक्रिया द्या. तुमच्या बाजूला सामान्य शेतकरी आहे, आम्हाला कोणाला बोलू तुमच्या नका. बाजूला बसलाय सामान्य शेतकरी. शेतकरी स्वतःच हो,
बरोबर आहे, त्यांना जर मिळाले परवानगी तर आवडेल, परंतु त्यांची व्यथा ती काय ते नंतर ते स्वतः सांगतील. मला काय म्हणायचं आहे, आमचा पहिल्यापासून मी म्हणलं विरोध नाही मान्य नाही, परंतु शेतकऱ्यांची स्वतःची कोणाची मागणी नाही. आज दुपारी सुद्धा एका चॅनलवर मी पाहिलं, एक शेतकरी म्हणला माझ्याकडे 4-4 ट्रक माल उत्पादन केलं जातं, तो मी कधी विकणार आणि कुठं विकणार, त्याच्या विवंचना तो स्वतःच्या तोंडाने सांगतोय. आमचं मी पहिल्यापासून बोललो ना, पण भुजबळजी एपीएमसी बंद कोण पाडतंय? जवळपास 4,500 कोटीचा बिझनेस बाजूला जाणार आहे, जवळपास आणखी 20-30 हजार कोटीचा बिझनेस अजून इंटॅक्टच आहे आणि एपीएमसी बंद कोण पाडणार आहेत? तुम्हीच मगाशी उदाहरण दिलं की त्या संबंधित शेतकऱ्याने जे काही त्याने पुण्यामध्ये कलिंगड विकली, त्याने उरलेला माल घेऊन तो एपीएमसीला आला, म्हणजे ड्युएल मोड मध्ये काम चालूच राहणार आहे. एपीएमसी बंद कुठे होणार आहेत? फक्त स्पर्धा आहे. मला काय म्हणायचं, सरकारने नियम कायदा करताना काय म्हटलेलं आहे की जे काही सर्व नियम अटी असतील ते यार्डामधल्या मार्केट यार्डमध्ये जो व्यापार होईल त्याला सगळे नियम आणि अटी लागू राहतील, आणि मार्केट यार्डच्या बाहेर जो व्यवसाय होईल तो नियमनमुक्त, त्याला कुठली बंधनं नाही, त्याला सेस नाही किंवा काही नाही. याच्यामध्ये काय होणार, शेतकरी राहील बाजूला, व्यापारी राहील बाजूला, आणि एक तिसरा नवीन घटक हा त्या ठिकाणी त्याचा गैरफायदा घेणार आहे. हे सुद्धा तुम्ही विचार करा. ठीक आहे, मी कार्यक्रमाचा शेवट मगाशी म्हटल्याप्रमाणे देवीदास परभणे यांच्याकडे जाणार आहे. देवीदासजी, तुम्ही दोन्हीकडच्या बाजू ऐकलेल्या आहेत, काय वाटतं तुम्हाला? भीती वाटते मनामध्ये? कारण जर का ह्या एपीएमसीला वगळून बाजूचा रस्ता घ्यायचं म्हटलं तर तुम्ही तुमच्यासारखी मंडळी तयार आहेत, सर्वसामान्य शेतकरी तयार आहेत? हा, आमच्याकडले शेतकरी जर शासनाने जर मंजुरी दिली तर तयार होऊ शकतात. बरं, आता काय काय म्हणतात की बा ह्यांची आमची साखळी नाही आहे, आमच्याकडे लोक आडतदार आमच्याकडं पहिली मंजूर आहेत, हे आमच्याकडे चाचणीकर आहे, शेतकऱ्याचे पैसे बुडतील. पण मला तसं काय वाटत नाही की जर शासनाने आम्हाला जर खुल्या भावात परवानगी दिली तर मला वाटतं की आमचे जरा बरं होईल. हे आता ज्या शासना आडतदाराच्या नाट्यांच्या ज्या साखळ्या आहेत त्या साखळ्या कुठतरी थांबल्या जातील असं मला वाटतं. नाही, मला एक शेवटचा प्रश्न सांगा परभणेजी, तुम्ही तुमच्या पुरता मला सांगा की शासनात जागा देईल की नाही, तो पुढचा भाग आहे. तुम्ही काय घेता पहिल्यांदा मला सांगा, आणि जे काही घेणार असाल ते तुम्ही शहरामध्ये आणणार कुठून? तुम्ही कोणत्या भागात शेती करता? आम्ही शिरूर तालुका वडगाव रसाई. मग तुम्ही पुण्यात येत असाल तर आम्हाला त्यांनी आमच्या गावात जरी जागा दिली ना, तुम्ही आमच्या येणार भागात कुठेच? कुठे बी जरी जागा दिली आम्हाला कुठतरी 4 विकायची, बरं, तर आमचा शहराची याचा खर्च वाचेल, बरं, आमच्या भाडं वाचेल, बरं. तिथं आमचे 4 पैसे वाचतील. स्वतः विकलं तर आडत वाचल, हमाली वाचल, बरं वाचल, बरं, असं मला वाटतं. कार्यक्रमाच्या शेवटी इथे हे खरं आहे, आडत्यांना लगेच काय आपण आरोपीच्या पिंजऱ्यात नाही उभं करायचं. वर्षानुवर्षास त्यांनी पण सेवा दिलेली, हमालांनी सेवा दिलेली आहे. पण हे सुद्धा लक्षात घ्यावं आडत बांधवांनी की आज सगळ्या शेतकऱ्याच्या तोंडात पहिला शब्द येतो म्हणजे आडत, हमाली, बाकीच्या सगळ्या मधल्या ज्या गोष्टी ज्या एपीएमसी मधले ज्या आहेत त्याच्यामध्ये आमची जी कॉस्ट जाते, त्यामुळे आमचा नफा, आणि जे स्वतः परभणे बसलेले आहेत, 1 रुपया फक्त मिळालाय त्यांना क्विंटल मागे, ही स्थिती ज्यांनी भोगलेली आहे त्या माणसाला तुम्ही सांगू शकत नाही की एपीएमसी किती महत्वाची, कारण त्या एपीएमसीने त्यांना तेवढा हवा तेवढा वाजवी नफा मिळवून दिला नाही. आणि म्हणूनच मग कधीतरी कांद्याचे भाव गगनाला भिडले की मग शेतकऱ्याला कांद्याची कृपा म्हणून गाडी किंवा काहीतरी विकत घेता येतो, छोटासा टेम्पो. अशी वेळच येऊ नये म्हणून या एका नवीन प्रयोगाकडे बघायला हवं. आणि त्याच वेळी आपण हेही बघितलेलं, एपीएमसी नष्ट होणार नाहीयेत, एपीएमसी बंद होणार नाहीयेत, तीही व्यवस्था चालूच राहणार आहे. थोडा बॅलन्स राहणार, थोडासा जरा ट्रॅक बदलताना खडखडाट होणार, त्याच्यासाठी मात्र तयारी सगळ्यांनी दाखवावी एवढीच अपेक्षा आहे. कार्यक्रमाच्या शेवटी विलास भुजबळ, ॲडव्होकेट सतीश बोरुळकर, अवधूत वाघ आणि आपले शेतकरी बांधव देवीदास परभणे यांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. चर्चेमध्ये इथे थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.